नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी योगेश मुकावार माय करिअर अकॅडमीच्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत करीत आहे। विद्यार्थी मित्रांनो, अहमदनगर जिल्हा पोलीस भरती चा जो आज पेपर झालेला आहे तो पेपर आपण सोडून घेणार आहोत। आपण पेपर क्रमांक सी म्हणजेच सेट क्रमांक सी चा पेपर आपण या ठिकाणी सोडून घेत आहोत। पहा, प्रश्न क्रमांक 1 काय म्हणतो आपल्याला, जितेंद्रिय समासाचा प्रकार ओळखा। याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक डी म्हणजेच ऑप्शन क्रमांक डी। प्रश्न क्रमांक 2 काय म्हणतो, संधी विग्रह करा कविच्छा। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी। प्रश्न क्रमांक 3 चं काय म्हणतो, प्रश्न क्रमांक 3 म्हणतो ऋण रू वर्णाचे उच्चार स्थानानुसार वर्गीकरण करा, असं आपल्याला विचारलेलं आहे आणि त्याचं उत्तर आहे सी, पर्याय क्रमांक सी। प्रश्न क्रमांक 4 काय म्हणतो पहा, अर्धा दंड असणारे पण अर्धी होऊ न शकणारी व्यंजने कोणती, असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे आणि त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो सी म्हणजेच द। त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक 5 संधी करा असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे आणि त्याचं उत्तर आहे सी म्हणजेच षडंग असा प्रश्न आपल्याला आहे। त्यानंतर पहा 6वा प्रश्न काय म्हणतो, वरची खोली लहान आहे या अधोरेखित म्हणजेच अधोरेखित शब्द वाक्यात कोणते कार्य करतो, असा प्रश्न क्रमांक 6 मध्ये आपल्याला विचारलेला आहे आणि त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो डी, अव्यय। आता त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक 7वा काय म्हणतो, आमच्या क्रिकेटपटूंची वाहवा झाली अधोरेखित शब्द वाक्यात कोणते कार्य करतो, असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे आणि त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो नाम। 8वा प्रश्न काय म्हणतो, सामासिक शब्दाचे लिंग ओळखा बाई माणूस, असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे आणि त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो नपुसक लिंग। 9वा प्रश्न, इकारांत नपुसक लिंगी नामाचे अनेक वचन डॅश होते, असा प्रश्न आपल्याला आलेला आहे आणि त्यानंतर त्याचं उत्तर काय आहे विद्यार्थी मित्रांनो सी, तेच राहते, असा प्रश्न आहे। त्यानंतर पहा 10वा प्रश्न काय म्हणतो, गुणेश म्हणजे सर्वज्ञ त्याला काय माहित नसते, असं अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा, असा आपल्याला 10वा प्रश्न विचारलेला आहे आणि त्याचं उत्तर आहे सामान्य, असा उत्तर आहे। 11वा प्रश्न काय म्हणतो, विभक्ती प्रति रूपक अव्ययाची विभक्ती ओळखा आत, याचं 11व्याचं विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी सप्तमी, असं उत्तर आहे। 12वा प्रश्न काय म्हणतो पहा, पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा, वडिलांनी मुलाला शाळेत घातले, असं आपल्याला विचारलेलं आहे आणि त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक बी। समोर पहा 13वा प्रश्न काय म्हणतो, पुढील वाक्यातील समास ओळखा, शैवाले गुंतिले तरी पंकज हे शोभते, असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे आणि त्याचं उत्तर आहे उपपद तत्पुरुष समास म्हणजेच ऑप्शन क्रमांक सी। त्यानंतर प्रश्न क्रमांक 14वा पहा, 14वा काय म्हणतो, शब्दाचा प्रकार ओळखा नदी, असा आपल्याला दिलेला आहे आणि त्याचं पर्याय क्रमांक विद्यार्थी मित्रांनो ए तत्सम शब्द असा आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 15 पहा, मैना हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला, असा आपल्याला प्रश्न क्रमांक 15 विचारलेला आहे, फारसी भाषेमधून आलेला आहे म्हणजेच ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य आहे। 16वा प्रश्न काय म्हणतो, वाक्य प्रकार प्रचाराचा अर्थ ओळखा, ढोलके वाजणे, असं आपल्याला विचारलेलं आहे आणि त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो डी म्हणजेच गाजावाजा होणे। 17वा प्रश्न पहा, वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा, कानामागे टाकणे, असं आपल्याला विचारलेलं आहे आणि त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो दुर्लक्ष करणे म्हणजेच ऑप्शन क्रमांक ए। आता पहा 18वा प्रश्न काय म्हणतो, समानार्थी शब्द ओळखा, खून, असा प्रश्न आपल्याला दिलेला आहे आणि त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो चिन्ह। आता त्यानंतर पहा 19वा प्रश्न काय म्हणतो आपल्याला, 19वा प्रश्न, अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगा, इड लिंबू, असा प्रश्न विचारलेला आहे आणि त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो डी। 20वा प्रश्न पहा, लेखन नियमानुसार बरोबर शब्द ओळखा, आता त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पोलीस। 21वा प्रश्न काय म्हणतो, सूर्य डोंगरा आड गेला अधोरेखित शब्द वाक्यात कोणते कार्य करतो, असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे आणि त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी म्हणजेच आधार पूरक। 22वा क्वेश्चन काय म्हणतो पहा, कॉलेजमध्ये असताना ती वक्तृत्व स्पर्धेत भाग घेत होती, वाक्याचा प्रकार ओळखा, असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे आणि वाक्याचा प्रकार आहे केवळ वाक्य म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी।
23वा प्रश्न काय म्हणतो, मीठ भाकर या समासाचा प्रकार ओळखा असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे आणि त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक सी. 24वा प्रश्न काय म्हणतो, तू लाडू खाल्लास या वाक्यातील प्रयोग ओळखा असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे आणि त्याचा पर्याय क्रमांक त्याचं उत्तर आहे सी. 25वा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय विचारलेला आहे, विभक्तीचे कार्यकार्थ सांगणारी चुकीची जोडी ओळखा आणि त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच चतुर्थी अपदान असा प्रश्न आहे. त्यानंतर पहा 26वा प्रश्न आपल्याला काय म्हणतो, महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे आणि त्याचं उत्तर पर्याय क्रमांक सी आहे 1 मे 1960. त्यानंतर 27वा प्रश्न तुम्ही पहा विद्यार्थी मित्रांनो, काय म्हणतो, रोशा जातीचे गवत कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळून आले आहे. तर हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे आणि त्याचं उत्तर आहे धुळे, नंदुरबार, जळगाव. आणि 28वा प्रश्न काय म्हणतो पहा विद्यार्थी मित्रांनो, एक लहरे औष्णिक वीज केंद्र खालील पैकी कोणत्या जिल्ह्यात आहे असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे आणि त्याचं उत्तर आहे नाशिक. समोर पहा 29वा प्रश्न काय म्हणतो, सिद्धटेक हे अष्टविनायक ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे 29वा प्रश्न आणि त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो बी म्हणजेच अहमदनगर जिल्हा. प्रश्न क्रमांक 30 काय म्हणतो, चंदनापुरी घाट कोठून कोठे जाताना लागतो असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे पुणे ते नाशिक म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. 31वा प्रश्न काय म्हणतो, ड जीवनसत्वाच्या अभावी खालीलपैकी कोणता रोग होतो असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. मूळदूस म्हणजेच ऑप्शन क्रमांक सी हे त्याचं उत्तर आहे. 32वा प्रश्न काय म्हणतो, ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्याचं उत्तर आहे राजा राम मोहन राय यांनी केलेले आहे म्हणजेच ऑप्शन क्रमांक ए. 33वा प्रश्न काय म्हणतो, लोकसभेच्या सभापतींना राजीनामा द्यावयाचा झाल्यास त्यांनी तो कोणाकडे सादर करणे गरजेचे आहे असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे आणि त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो लोकसभा उपसभापती यांच्याकडे द्यावा लागतो म्हणजेच ऑप्शन क्रमांक डी याचं उत्तर आहे. 34वा प्रश्न काय म्हणतो पहा, सावित्रीबाई फुले यांचा जन्म कधी झाला. तर सावित्रीबाई फुले यांचा जन्म मित्रांनो 3 जानेवारी 1831 साली झालेला आहे. त्यानंतर पहा 35वा प्रश्न काय म्हणतो, T20 क्रिकेट वर्ल्ड कप 2024 साठी खालीलपैकी कोणता देश यजमान होता असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे आणि त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो अमेरिका. पर्याय क्रमांक डी हे त्याचं उत्तर आहे. 36वा प्रश्न काय म्हणतो पहा विद्यार्थी मित्रांनो, अभिनव बिंद्रा हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे आणि त्याचं उत्तर आहे नेमबाजी. पर्याय क्रमांक बी ऑप्शन क्रमांक बी. 37वा प्रश्न काय म्हणतो, तराजूचे कार्य डॅडॅश नुसार चालते असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे आणि त्याचं उत्तर आहे परिवलाचे तत्व म्हणजेच ऑप्शन क्रमांक ए. आता त्यानंतर पहा 38वा प्रश्न काय म्हणतो, सर्वसामान्य निरोगी माणसाचा रक्तदाब डॅडॅश असतो असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि त्याचं उत्तर आहे 120/80 पर्याय क्रमांक ए असं त्याचं उत्तर आहे. 39वा प्रश्न काय म्हणतो, पोलिओची लस कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढली आहे असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे आणि त्याचं उत्तर आहे साल्कप ऑप्शन क्रमांक बी. 40वा प्रश्न पहा, चोंडी हे अहिल्यादेवीचे जन्मस्थान खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आढळते किंवा आहे असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे आणि त्याचं उत्तर आहे जामखेड म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी. 41वा प्रश्न आपल्याला काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो पहा, संत चोखामेळा यांचे समाधी स्थळ खालील पैकी कोठे आहे असा प्रश्न विचारलेला आहे आणि त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. 42वा प्रश्न तुम्ही पाहू शकता, पोंगळ हा सण खालील पैकी कोणत्या राज्यात साजरा केला जातो असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे आणि त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच तामिळनाडू. 43वा प्रश्न पहा, पंडित हरी प्रसाद चौरसिया खालीलपैकी कोणते वाद्य वाजवण्यासाठी प्रसिद्ध आहेत असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे 43वा आणि त्याचं उत्तर आहे बासरी म्हणजेच ऑप्शन क्रमांक सी.
44वा प्रश्न पहा, बालकवी हे कोणत्या कवींचे टोपण नाव आहे असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे आणि त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी म्हणजेच त्र्यंबक बापूजी ठोंबरे. 45वा प्रश्न पहा, अहमदनगर जिल्ह्यातील किती विधानसभा मतदारसंघ येतात म्हणजेच अहमदनगर जिल्ह्यामध्ये विधानसभा मतदारसंघ किती येतात हा प्रश्न आपल्याला 45वा विचारलेला आहे आणि त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो बी म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी 12 मतदारसंघ येतात. त्यानंतर पहा 46वा प्रश्न काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो, भंडारदरा हे धरण कोणत्या नदीवर आहे असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे आणि त्याचं उत्तर आहे प्रवरा म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी. 47वा प्रश्न काय म्हणतो, संभाजी महाराजांचा जन्म खालीलपैकी कोणत्या किल्ल्यावर झाला असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे आणि विद्यार्थी मित्रांनो त्याचं उत्तर आहे पुरंदर म्हणजेच ऑप्शन क्रमांक ए. 48वा प्रश्न पहा, ऑनी बेझंट व डॅडॅश यांनी होमरूळ चळवळ सुरू केली असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे आणि त्याचं उत्तर आहे लोकमान्य टिळक ऑप्शन क्रमांक सी. 49 प्रश्न क्रमांक 49 काय म्हणतो, दीक्षाभूमी हे स्थान कोणत्या शहरात स्थित आहे असा प्रश्न आपल्याला 49वा विचारलेला आहे त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो नागपूर पर्याय क्रमांक ए. आता पहा 50वा प्रश्न काय म्हणतो, आर्य समाजाची स्थापना कोणी केली असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो स्वामी दयानंद सरस्वती ऑप्शन क्रमांक डी. 51वा प्रश्न पहा, जर 2x बरोबर 3y बरोबर 4z असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे तर x ऍज y z ची आपल्याला किंमत काढण्यासाठी सांगितलेली आहे आणि त्याचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 आहे. 52वा प्रश्न काय म्हणतो, एक संख्या 45% वाढवली तेव्हा तिची किंमत 116 होते तर ती संख्या कोणती असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे आणि त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच 80 ही संख्या आहे. त्यानंतर पहा 53वा प्रश्न काय म्हणतो, आठवड्याची सुट्टी वगळता सोमवार ते शुक्रवार दर दिवशी नितीन बाईक स्वारी करतो. कामाच्या ठिकाणी जा ये करताना तो दररोज 120 किमी अंतर कापतो. 12 आठवड्यानंतर त्याच्या वाहनाने 9000 किमी प्रवास नोंदवला तर 12 आठवड्याच्या कालावधीत कामावर जाताना येताना केलेल्या प्रवासाव्यतिरिक्त नितीनने केलेला प्रवास दर्शवणारा पर्याय निवडा असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे 53वा आणि त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो 1800 किमी म्हणजेच ऑप्शन क्रमांक सी. 54वा प्रश्न पाहू शकता तुम्ही, जर ए ऍज बी बरोबर 3:4 असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि समोर सांगतो आणि बी ऍज सी बरोबर 5:6 तर ए आस सी बरोबर किती असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. 54चं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक ए ऑप्शन क्रमांक ए. 55वा प्रश्न काय म्हणतो, खालील संख्यांपैकी सर्वात मोठी संख्या कोणती असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे आणि त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ऑप्शन क्रमांक सी. 56वा प्रश्न काय म्हणतो, दिलेल्या संख्या मालिकेत किंवा मालेत प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी योग्य पर्याय निवडा असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे आणि 56चं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी. 57वा प्रश्न म्हणतो आपल्याला विसंगत घटक ओळखा असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे आणि त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच 62:23. 58वा प्रश्न काय म्हणतो पहा, एका शाळेतील मुली व मुले यांचे गुणोत्तर 4:5 आहे तर मुलींची संख्या 76 आहे तर मुलांची संख्या काढा असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे 58वा. त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी. 59वा प्रश्न काय म्हणतो, खालीलपैकी कोणता पर्याय दिलेल्या संख्या श्रेणीतील प्रश्नार्थक चिन्हांच्या ठिकाणी येईल असा प्रश्न आपल्याला 59वा विचारण्यात आलेला आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. 60वा प्रश्न काय म्हणतो, जर शिक्षक दिन शुक्रवारी आला असेल तर त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या दिवशी येईल असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे आणि त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी गुरुवार. 61वा प्रश्न काय म्हणतो, एका सांकेतिक भाषेत इंडिया हा शब्द 13,416 व वर्ल्ड हा शब्द 75,284 असा लिहितात तर डोनाल्ड हा शब्द कसा लिहिला जातो असा आपल्याला विचारण्यात आलेला आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए
62वा प्रश्न काय म्हणतो, प्रत्येकी 3 वर्षाच्या अंतराने जन्मलेले 5 मुलांच्या वयाची बेरीज 50 वर्ष आहे, तर सर्वात लहान मुलाचे वय किती किंवा निवडा असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे आणि त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच 4 वर्ष. 63वा प्रश्न काय म्हणतो, प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा असा प्रश्न आपल्याला सांगितलेला आहे आणि त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी. 64वा प्रश्न काय म्हणतो पहा, सांकेतिक रूप तुम्ही कसे कराल असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे आणि त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी. 65वा प्रश्न काय म्हणतो तुम्ही पहा, आपल्याला तर तिने किती खर्च केलेला आहे, म्हणजे माधवी काय म्हणते, माधवीने 65वा प्रश्न, माधवीने मशिनरीसाठी 60% रुपये आणि कच्च्या मालासाठी 25% रुपयांची गुंतवणूक केली. तिच्या हातात 1800 रुपये शिल्लक आहेत, तर तिने किती रुपये खर्च केले असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे 65वा आणि त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच 10,200. त्यानंतर 66वा प्रश्न काय म्हणतो पहा, अचूक श्रेणी निवडा त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. 67वा प्रश्न काय म्हणतो, दिलेल्या संख्या मालेतील प्रश्नचिन्हाच्या ऐवजी योग्य पर्याय निवडा असं आपल्याला सांगितलेलं आहे आणि त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी. 68वा प्रश्न काय म्हणतो, सी ही ए ची एकुलती एक ननंद आहे, सी ही बी ची आत्या आहे, डी हा सी चा एकुलता एक भाऊ आहे, तर ए ही डी ची कोण आहे असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे 68वा आणि त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच पत्नी हे त्याचं उत्तर आलेलं आहे. त्यानंतर 59वा प्रश्न पहा, 6 जणांच्या रांगेत डी आणि सी हे ई चे लगतचे शेजारी आहेत, बी हा फक्त ए चा शेजारी आहे, ए हा एफ पासून चौथा आहे, तर 2 टोकांना कोण आहेत असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे आणि त्याचं उत्तर आहे एफ आणि बी म्हणजेच ऑप्शन क्रमांक ए. 70वा प्रश्न काय म्हणतो, जर गाडीने स्वतःची गती ताशी 5 किमीने वाढवली असती तर 210 किमी प्रवासाला 1 तास वेळ कमी लागला असता, तर गाडीचा सुरुवातीचा वेग किती असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. 70वा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो पहा त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. 71वा प्रश्न काय म्हणतो पहा, पिशवीत फक्त एक रंगी असणारे 4 भिन्न रंगाचे चेंडू आहेत, नेमके 12 वगळून सर्व चेंडू निळे आहेत, नेमके 21 वगळून सर्व चेंडू पिवळे आहेत, नेमके 20 वगळून सर्व चेंडू लाल आहेत, नेमके 19 वगळून सर्व चेंडू हिरवे आहेत, तर पिशवीत एकूण किती चेंडू आहेत असा प्रश्न आपल्याला 71वा विचारलेला आहे. त्याचं ऑप्शन क्रमांक बी हे उत्तर आहे. 72वा प्रश्न पहा, अनुक्रमे 1 ते 97 मधील नैसर्गिक संख्यांची सरासरी आपल्याला काढण्यासाठी सांगितले आणि त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी. 73वा प्रश्न पहा, 250 मीटर लांबीची रेल्वे गाडी ताशी 45 किमी वेगाने धावते, तर 250 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे आणि त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो त्याचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं उत्तर आहे. 74वा प्रश्न तुम्ही पाहू शकता. 74वा प्रश्न काय म्हणतो, एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे 1800 व 1890 आहे, तर ती रक्कम दसादसे किती व्याज दराने ठेवली होती असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे आणि त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. 75वा प्रश्न पहा, संख्यांच्या मांडणीवरून अनुक्रमे वाय व झेडची किंमत आपल्याला काढायला सांगितलेली आहे आणि त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. 76वा प्रश्न पहा, ग्लुकोमा हा रोग कोणत्या अवयवास होतो असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे आणि त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो डोळे ऑप्शन क्रमांक सी. 77वा प्रश्न पहा, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे असा विचारण्यात आलेला आहे आणि त्याचं उत्तर आहे हेग ऑप्शन क्रमांक ए. 78वा प्रश्न काय म्हणतो पहा, धरमतरची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे आणि त्याचं उत्तर आहे रायगड म्हणजेच ऑप्शन क्रमांक डी. 79वा प्रश्न काय म्हणतो पहा, तंबाखू मध्ये डॅडॅश हे धोकादायक रसायन असते असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे आणि त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो निकोटीन म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी.
80वा प्रश्न काय म्हणतो पहा, वस्तू व सेवा कराशी जीएसटी संबंधित घटना दुरुस्ती कोणती, असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे आणि त्याचं उत्तर आहे 101वी म्हणजेच ऑप्शन क्रमांक डी. 81वा प्रश्न काय म्हणतो, लक्षद्वीप बेटे डॅडॅश येथे आहेत, असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे आणि त्याचं उत्तर आहे अरबी समुद्र. 82वा प्रश्न पहा, महसूल खात्याचे ग्रामस्तरावरील दप्तर कोण सांभाळतो, असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे 82वा आणि त्याचं उत्तर आहे तलाठी म्हणजेच ऑप्शन क्रमांक डी. 83वा प्रश्न काय म्हणतो पहा, जिल्हा नियोजन समितीचे सचिव कोण असतात, असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे आणि त्याचं उत्तर आहे जिल्हाधिकारी असतात विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक बी. 84वा प्रश्न काय म्हणतो पहा, महाराष्ट्रात कोणत्या साहित्यकाचा जन्म दिवस हा मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो, असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे 84वा आणि त्याचं उत्तर आहे वि.वा. शिरवाडकर म्हणजेच ऑप्शन क्रमांक सी. 85वा प्रश्न पहा, डिस्कव्हरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक कोण आहेत, तर विद्यार्थी मित्रांनो पंडित जवाहरलाल नेहरू, ऑप्शन क्रमांक ए हे या प्रश्नाचं उत्तर आहे. 86 प्रश्न क्रमांक 86 पहा, भारतामध्ये केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम कोणत्या साली लागू करण्यात आला, असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे 86वा आणि त्याचं उत्तर आहे 2005 म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी. 87वा प्रश्न पहा, मराठवाड्यातील कोणत्या शहरास दक्षिणेतील काशी म्हणून ओळखले जाते, विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी म्हणजेच पैठण हे याचं उत्तर आहे. 88चं उत्तर तुम्ही पाहू शकता, 88चं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो सी आणि 89 प्रश्न क्रमांक 89चं उत्तर आहे ए. प्रश्न क्रमांक 90 काय म्हणतो, 26 आपल्याला प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी कोणती संख्या येते हे आपल्याला सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 90चं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ए, ऑप्शन क्रमांक ए. 91 मध्ये आपल्याला परस्पर संबंध ओळखायला सांगितलेला आहे आणि त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी. त्यानंतर पहा 92वा प्रश्न, आपल्याला 92वा प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, पहा त्याचं उत्तर आहे आपल्याला ऑप्शन क्रमांक सी. 93वा प्रश्न काय म्हणतो पहा, आपल्याला या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या जागी काय येते हे आपल्याला सांगायचं आहे आणि त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. 94वा प्रश्न, काय म्हणतो, एका थैलीत 1 रुपये 50 पैसे व 25 पैसे यांची 5, 6, 6, 8 या प्रमाणात नाणी आहेत, तर त्यांची एकूण किंमत 420 रुपये असेल तर 50 पैशांची किती नाणी आहेत, असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे 94वा. त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो सी, ऑप्शन क्रमांक सी 252. 95वा प्रश्न काय म्हणतो पहा, घड्याळात सकाळचे 8 वाजलेले दाखवत आहे, दुपारचे 2 वाजलेले दाखवण्यासाठी तास काटा किती अंशातून फिरेल, असा प्रश्न आपल्याला 95वा विचारलेला आहे, तर त्याचं उत्तर आहे 180 अंशातून, ऑप्शन क्रमांक ए. 96वा प्रश्न काय म्हणतो, तर दिलेल्या पर्यायातून अचूक सरासरी आपल्याला निवडायची आहे. 96वा प्रश्न, त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. 97वा प्रश्न काय म्हणतो पहा विद्यार्थी मित्रांनो, तर त्या दोन्ही गाड्या एकमेकास किती वाजता भेटतील, असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. 97 मध्ये आपण सांगू शकतो ऑप्शन क्रमांक डी याचं उत्तर आहे दुपारी 1 वाजता. 98वा प्रश्न काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो, अमितने आपल्या पगाराचा 3/5 हिस्सा घरी दिला व उरलेला हिस्सापैकी निम्मा शेतीसाठी खर्च केला, उरलेल्या पैकी निम्मा मुलाला दिला व बाकीची रक्कम पोस्टात जमा केली. जर त्याने पोस्टात 600 रुपये जमा केले तर त्याचा पगार किती, असा प्रश्न आपल्याला 98वा विचारलेला आहे आणि त्याचा पगार आहे विद्यार्थी मित्रांनो 6000, ऑप्शन क्रमांक ए. 99वा प्रश्न पहा, 99वा प्रश्न आपल्याला सांगितलेला आहे, एका शहरामध्ये 52,000 लोकांपैकी 0.30% व्यक्तीकडे मोटार कार आहे. बी शहरामध्ये 48,000 लोकांपैकी 0.25% व्यक्तीकडे मोटार कार आहे. सी शहरात 50,000 लोकांपैकी 300 व्यक्तीकडे मोटार कार आहे. तर खालीलपैकी कोणत्या सांकेतिक चिन्हाने त्यांचे संबंध दर्शवण्यात येतील, असा प्रश्न आपल्याला 99वा विचारलेला आहे आणि त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक बी, ऑप्शन क्रमांक बी. शेवटचा प्रश्न पहा 100वा, जर ए आणि बी या दोन्ही संख्यांची सरासरी 20 आहे, बी व सी यांची सरासरी 19 तसेच
सी व ए ची सरासरी 21, तर ए ची किंमत काय असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे आणि त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी. विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्व प्रश्न या लेक्चरच्या माध्यमातून कव्हर केलेले आहेत आणि नक्कीच या व्हिडिओचा या लेक्चरचा तुम्हाला फायदा होईल विद्यार्थी मित्रांनो. म्हणून आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.